वय व सासूबाई, तुमच्या पोरीने काही नाटकं लावल्यात, आताच येते मंगच येते, 2 तास झाले मी त्यांची वाट बघत येत. मला पण माझ्या माहेराला जायला उशीर होतोय ना, मला नाही राख्या बांधायच्या का? अगं सुनबाई रागू नको, मला बी माहिती तुला राखी बांधायला जायचे तुझ्या माहेरी. दम मी पिंकीला फोन करून विचारते कुठं आली ते. हॅलो पिंके, कुठं आली ग बाई? अगं मम्मी रस्त्यातच आहे, पण लय ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे यायला जरा उशीरच झाला, आणि त्यात माझ्या नंदा पण आल्या होत्या घरी, त्याच्यामुळे आणखीनच उशीर झाला बघ. हा बरं ये लवकर मग. बरोबर येते मी. सुनबाई येतीत बघ ती 5 मिनिटात, आली ते म्हणती खालीच. सासूबाई त्यांची वाट बघत बसायला ना आता मला नाही टाइम. ऑलरेडी मी 2 तास त्यांच्यासाठी घालवलेत. माझ्या माहेरी पण माझी सगळी वाट बघत बसली असतील. सुनबाईच आहे ना, माहेराला जायची मला चिडचिड होती, मला बी कळतंय. पण आता माझी पिंकी बी यायची राखीच्या दिवशी, म्हणलं आता तिच्यासाठी मला काहीतरी तर करायला लागन. खीर बनविते मी तिच्यासाठी, हे चांगलं राहील. सगळा स्वयंपाक तर आवरलाय, आता पटकन खीर बनवून घेते. सासूबाई हे काय करताय तुम्ही? अगं माया पिंकीला ना मायाची खीर लय आवडती, म्हणून तिच्यासाठी खीर करीत होते. अहो सासूबाई, तुमची पोरगी रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे, काहीतरी गोडधोडाचं घेऊन तर येईन ना, मग कशाला ती शेवायची खीर करताय? अगं सुनबाई शांत हो, मी दरवर्षी माझ्या पोरांसाठी ना खीर बनविते. माझ्या पिंकीला बी माझ्या दादाला बी लय खीर आवडती बघ माझ्या हातची. दर रक्षाबंधनला मी त्यांच्यासाठी खीर बनवित असते, म्हणून आज मी बनवायला घेतली होती. आम्ही नाही आमच्या माहेरी कधी असलं खात, उगाच आपलं तूप नासवायचं म्हणून नासाडी चाललीत नुसती. कधी तुम्ही तूप तरी विकत आणलंय का? कमीत कमी वापरा जरा तूप. हॅपी रक्षाबंधन वहिनी. हॅपी रक्षाबंधन. पण तुम्ही यायला किती उशीर केला, मी किती वेळ झाले तुमची वाट बघत होते. मला पण माझ्या माहेरी जायचंय. अहो वहिनी, माझ्या पण नंदा आल्या होत्या, त्याच्यामुळे मला यायला उशीरच झाला, आणि त्यात ट्रॅफिक पण लय होतं. मम्मी कशी आहेस तू? आली ग पिंके. अगं कवाची तुझी वाट बघत होते, तुझ्यामुळे तुझी वहीन आज किती चिडचिडेपणा करायला लागली माहिती का तुला? तिला बी तिच्या माहेरी राखी बांधायला जायचं होतं. बरं ते जाऊ दे, तुझ्या भावाला घे पटकन राखी बांधून चल. अगं मम्मी, मी दादाला राखी तर बांधीनच, पण तू माझ्या आवडीची शेवायची खीर केली का ते सांग पहिलं.